आजची रेसिपी आहे खानदेशी चवळीचे फुनके आणि कढी। फुनके मूग डाळ, चना डाळ आणि चवळी डाळ वापरून सुद्धा करतात, पण मी बनवले होते फक्त चवळीचे फुनके। हे फुनके मौसूद कापसासारखे बनतात आणि चवीला तर एकदम चविष्ट आणि पौष्टिक असतात। हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला जर स्वयंपाकात काही चेंज हवा असेल, म्हणजे पोळी आणि भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर चवळीचे फुनके आणि कढी खूप छान ऑप्शन आहे। चला तर मग रेसिपी पाहून घेऊया। फुनके बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी इथे दाखवलं आहे। साधारण 250 ग्राम चवळी, पाव किलो चवळी पाण्यात स्वच्छ धुवून मी 5 तास भिजत घातली होती। किती छान भिजलेली आहे चवळी पाहू शकता। एक 10-12 हिरव्या लवंगी मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी स्वच्छ धुवून चिरलेली बारीक कोथिंबीर आणि 1 ते 1.5 चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ। फुनके बनवण्यासाठी चवळी वाटून घेऊया। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी निम्मी चवळी म्हणजे अर्धी चवळी टाकली आहे। त्यामध्ये थोड्याशा लवंगी मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे असं वाटण करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटण करून घ्या। इथे लक्षात ठेवा, चवळीमधलं पाणी मी काढलं होतं। एकदम अगदी थोडंसं पाणी ठेवायचं। पाणी सगळं नितळून चवळी टाकली होती। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी चवळी वाटण केलेलं आहे। चवळीमध्ये एक्स्ट्राचं पाणी नका टाकू, नाहीतर पातळ होऊन जाईल आणि मग फुनके बनणार नाही। आता राहिलेली चवळी वाटून घेऊया। राहिलेल्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरे वगैरे टाकून मी वाटण तयार करून घेतलेलं। हे सगळं वाटण एकजीव करून घेऊया। मगाशी साहित्यात मी सांगायला विसरून गेले, आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा सुद्धा लागेल। मी इथे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। फुनके वाफवून घेण्यासाठी इथे मी गॅस ऑन केला, गॅसवरती स्टीमर ठेवला आहे। स्टीमरमध्ये पाणी टाकलं आहे। पाणी गरम होईपर्यंत मी इथे इडली पात्रांना छान तेल लावलं आहे आणि त्यामध्ये मी फुनके ठेवत आहे। अशा प्रकारे फुनके वाफवण्यासाठी इडली पात्रात ठेवायचे। जवळपास एक 15 मिनिटं लागतात फुनके वाफवण्यासाठी। फुनके तयार होईपर्यंत कढी करून घेऊया। कढी बनवण्यासाठी एका भांड्यात मी अर्धा लिटर ताक घेतले आहे। त्यामध्ये 1 चमचा बेसन टाकले आहे। बेसन छान व्यवस्थित ढवळून घेतले आहे रवीने ताकामध्ये। त्यामध्ये बेसनाचे गोळे राहू नयेत, कारण की बेसनाचे गोळे जर राहिले तर कढी बिघडू शकते, तर याची काळजी घ्यावी। कढीला फोडणी देण्यासाठी मी गॅस ऑन केला आहे। गॅसवरती पॅन ठेवले आहे। पॅन गरम झाल्यावरती त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकले आहे। तूप गरम झाल्यावरती त्यामध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत। फोडणी छान तयार झाली आहे। आता यामध्ये मी लसूण मिरचीचा ठेचा टाकला आहे। एक 7-8 लसूण आणि 7-8 मिरच्या यांची पेस्ट तयार केली होती, ते मी टाकली आहे। नंतर त्यामध्ये टाकले आहे चिमूटभर हिंग। ते पण छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतले आहे। आता फोडणीमध्ये तयार केलेले ताक टाकले आहे आणि छान व्यवस्थित ढवळून घेतले आहे। साधारण अर्धा वाटी पाणी टाकले आहे। कढीला उकळी येईपर्यंत कढी ढवळत राहायची, म्हणजे फुटत नाही। थोडीशी कोथिंबीर टाकली आहे चिरलेली। चवीपुरतं मीठ टाकले आहे। तुम्ही पाहू शकता कढीला छान उकळी आली आहे। कढी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूया। फुनके ही 15 मिनिटं वाफवले आहेत। आता बघूया तयार झाले का। तुम्ही पाहू शकता
फुनकेही छान तयार झालेले आहेत, वाफवलेले आहेत। स्वादिष्ट फुनके आणि कढी तयार झालेली आहे। हे फुनके चवीला एकदम चविष्ट आणि पौष्टिक असतात, कारण ते चवळीचे असतात। तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब